नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, मराठीतील एक दिवंगत साहित्यिक ह मो मराठे हे एकदा असं म्हणाले होते की मराठी रसिक, मराठी वाचक हे पु ल आणि आचार्य अत्रे यांच्या पलीकडे कधी गेले नाहीत. त्यावेळी खूप वादळ उठलं साधारणपणे. म्हणजे आत्ता हम मराठी दिवंगत आहेत, पण त्यापूर्वी साधारणपणे 20 एक वर्षापूर्वी त्यांचं एक विधान त्यांनी केलं होतं. त्यानंतर खूप वादळ उठलं. खरं तर त्यांना ते असं जे म्हणाले त्याचा काय अर्थ होता? ते चुकीचं बोलले होते का? की आपण अर्थ चुकीचा घेतला सर्वांनी? आपण जो अर्थ घ्यायला नको होता तो अर्थ घेतला का? तर खरी गोष्ट आहे, ह मो मराठे हे खूप व्यापक अर्थाने बोलले होते की ह्या दोन लेखकांचं लिखाण जे आहे ते साधारणपणे विनोदी किंवा व्यंगात्मक लिखाण. त्यांनी व्यक्तिचित्रण लिहिली, चरित्र लिहिली, आणखी ललित लिखाण भरपूर केलं, महाराष्ट्राचं प्रबोधन केलं, मनोरंजन केलं, महाराष्ट्राला हसवलं. हे खरंच आहे, परंतु या लिखाणामध्ये चिंतनशीलता किती होती? त्या लिखाणामध्ये गंभीरता किती होती? त्या लिखाणाने आम्हाला काय दिलं? तर ठीक आहे, हास्य ही माणसाची मूलभूत क्रिया आहे, तो एक कलेचाच विषय आहे, मूलभूत क्रिया आहे, खरी गोष्ट आहे. हास्याशिवाय मनुष्य जगू शकत नाही आणि जीवन आनंदी जगण्यासाठी, निरोगी जगण्यासाठी, निरामय जगण्यासाठी, आपलं दुःख विसरण्यासाठी हसण्याची गरज माणसाला असतेच. हे खरंच आहे. परंतु नुसतं हसून चालेल का? नुसतंच विनोद करून चालेल का? जीवनाकडे बघण्या दृष्टिकोन तुमचा नुसतं विनोदी असावा का? हास्यास्पद असावा का? तर काही गंभीरता नसावी का? तर ही वाटचाल प्रगतीच्या दिशेने, प्रगल्भतेच्या दिशेने, परिपक्वते दिशेने असू शकते का? आम्ही याही पुढे जायला हवं. तेच फक्त धरून चालेल का? एकाच विषयाला धरून चालेल का? नुसतं हसणं, नुसतं खेळणं. बघा, पण लहान मूल काय करतो? सुरुवातीला 4थीपर्यंत असतं, ते काय प्राथमिक शाळेमध्ये असतं. ते काय करतं? त्याचं एक ठरलेलं असतं, अभ्यास आणि खेळ. त्यानंतर 5वीपासून पुढे काय असतं? वेगवेगळ्या परीक्षा असतात, वेगवेगळं थोडंसं वाचन असतं, वेगवेगळ्या शिबिराला जात असतात. त्यानंतर पुन्हा 8वी ते 10वी त्याचा पूर्ण विकास होत असतो. कॉलेजचं महाविद्यालयीन शिक्षण की वेगळं असतं. म्हणजे प्रगतीचे टप्पे, अभ्यासाचे टप्पे हे ठरलेले असतात. त्यानेच तो प्रगल्भ होणार असतो, परिपक्व होणार असतो. एकच एक गोष्ट मनात ठेवून तिकडे त्या पाठीशी धावून, त्याच्या मागे धावून आणि तेच फक्त करून प्रगती होणार नाही. मनुष्याची प्रगल्भता येणार नाही, परिपक्वता येणार नाही. तर तसं हम मराठ्यांना म्हणायचं होतं की आम्हाला नक्की साहित्याने काय दिलं आणि आम्ही काय घेतलं, की जीवनाकडे बघण्याचा गंभीरतापूर्वक, गांभीर्याने आम्ही जीवनाकडे आमच्या बघायला शिकलो का? आम्ही चिंतनशील बनलो का? अभ्यासू बनलो का? चिकित्सक बनलो का? आम्ही प्रत्येक गोष्ट चिकित्सकतेने बघू शकलो का? त्याच्यावर अभ्यासू दृष्टिक्षेप टाकू शकलो का? प्रत्येक विषयाकडे आम्ही कशा अंगाने बघतोय? केवळ विनोदाने बघतोय का? हसण्यासाठी बघतोय का? हा त्यातला त्यांचा गर्भितार्थ होता, विषय होता, सांगण्याचा त्यांचा उद्देश होता. तर आता पु ल म्हणजे महाराष्ट्राला पडलेलं खरं स्वप्न, एक सुंदर स्वप्न. आपल्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे पु ल. थोर साहित्यिक पु ल आणि आचार्य त्यांच्यावर बोलायचं झालं, ते केवळ साहित्यिक नव्हते, तर चांगले माणसं होती, चांगले माणूस होते, आदर्श माणूस होते, नीतिमान होते, कर्तृत्ववान होते. त्यांच्यामध्ये माणुसकी होती. त्यांनी स्वतः मोठे झाले आणि त्यासोबत इतरांनाही त्यांनी मोठं होण्यासाठी प्रोत्साहन दिलं. ते कंजूस वृत्तीचे नव्हते, कोत्या मनाचे नव्हते, तरी दोघेही मोठ्या मनाचे होते. तर साहित्यिक म्हणून ते मोठे होते, माणूस म्हणून मोठे होते, हे ठीकच आहे. हा एक वेगळा भाग झाला. पण साहित्याकडे बघताना तुम्हाला केवळ हे बघून चालते, माणूस म्हणून मोठे होते म्हणून बघून चालणार नाही. तर तिथे वेगळ्या दृष्टिकोनातून तुम्हाला बघावं लागेल, वेगळ्या परिप्रेक्षेतून बघावं लागेल. त्याची समीक्षा, त्याची चिकित्सा करताना काही वेगळा दृष्टिकोन असणार आहे.
पुलंनी व्यक्तिचित्रणं लिहिली. त्यातलं एक व्यक्तिचित्रण म्हणजे व्यक्ती आणि वल्ली. त्यामध्ये 20 व्यक्तिचित्रणं आहेत. आता ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामध्ये नामू परीट आहे, त्यामध्ये परोपकारी गंपू आहे, चितळे मास्तर आहे. अशी 20 व्यक्तिचित्रणं त्याच्यामध्ये आहेत. त्यामध्ये एक परोपकारी गंपू नावाचं व्यक्तिचित्रण आहे. तर त्या परोपकारी गंपूमध्ये हा परोपकारी गंपू कसा आहे, त्यांनी ते शीर्षकामध्ये सांगितलेलं आहे की परोपकारी तो आहे, सेवाभावित आहे, सेवावृत्ती त्याच्यामध्ये आहे. आता परोपकार शब्द मी सगळं काही आलो, इतरांना मदत करणारा, इतरांशी धावून जाणारा, हे असतानाही, परंतु हे असताना तो साधा बोळा होता, साधा होता. त्यामुळे त्याच्या विसंगतीवर पुलंनी बोट ठेवलेलं आहे. त्या सगळ्याच व्यक्तिचित्रणांमध्ये विसंगतींवर, व्यंगांवर विरोधी पुलंनी बोट ठेवलेलं आहे आणि आपल्याला हसण्यास त्यांनी उद्युक्त केलं आहे. आणि खरं त्या पुस्तकाने अनेक सगळ्यांना महाराष्ट्राला हसवलं हे खरंच आहे. पण नुसतंच आपण हसत राहावं का, हाही एक भाग आहे. याच्याकडे गांभीर्याने बघू नये का, गांभीर्याचे विचार करू नये का, दुसऱ्या बाजूने विचार करू नये का, कधी 2 बाजू तपासायला लागतात. तर या परोपकारी गंपू जो आहे, पुलंनी त्यात एक असं वाक्य म्हटलेलं आहे की त्यामध्ये पुलंचे एक प्रसंग सांगितलेला आहे, त्यांनी सुंदर चित्रण केलेलं आहे. तर त्यामध्ये एक प्रसंग असा आहे की पुलंच्या वडिलांची 75 असते. परोपकारी गंपूच्या, हा जो परोपकारी गंपू असतो त्याच्या वडिलांची 75 असते आणि त्या 75 निमित्त सत्कार सोहळा होतो. सत्कार सोहळ्यात अनेकांची भाषणं होतात आणि त्या भाषणामध्ये शेवटचं भाषण परोपकारी गंपूचं असतं. मग गंपू एक वाक्य वडिलांवर खूप भाषण करतो, मोठं भाषण करतो, पण शेवट असं वाक्य म्हणतो की आज मी जो काही आहे तो माझ्या वडिलांमुळे, आणि भाषण सांगतो. आता पुलंनी त्याला असं म्हटलेलं आहे की हा जो गंपू आहे, परोपकारी गंपू, तो शेवटचं वाक्य जे म्हणाला की आज जो काही मी आहे तो माझ्या वडिलांमुळे. मग हा जो काही आहे तो काय आहे हे मला आजपर्यंत कळलेलं नाही. आणि त्याच्यावर मग हशा पिकतो. हे पुलंनी का म्हटलं, त्यातलं व्यंग दाखवलं, हसण्यासाठी, विनोद निर्मितीसाठी केलं. विनोद निर्मितीसाठी त्यांनी हे वाक्य त्याच्यामध्ये टाकलं. विनोद निर्मिती व्हावी, हसावं, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश. परंतु एक गांभीर्याने बघितलं तर पुलं म्हणतात काय की हा जो काही आहे तो त्याच्या वडिलांमुळे आहे, पण काय आहे ते मला शेवटपर्यंत कळलं नाही. तो कसा नाही काय, दुसऱ्या बाजूने विचार केला तो काही कसा नाही. मुळात जगातल्या प्रत्येक व्यक्तीला काही ना काही ओळख आहे, तो काही ना काही नक्की आहे. त्याच्यापर्यंत तो मोठाच आहे, त्याच्यापर्यंत तो चांगलाच आहे. तुम्ही त्याला लहान ठेवणारे कोण, तुम्ही त्याला क्षुद्र, लहान, क्षुल्लक समजणारे कोण. प्रत्येक जण आपल्या दृष्टीने काहीतरी असतोच, काहीतरी असतोच. तो अजिबात नाही हे ठरवणारे तुम्ही कोण, आपण कोण. परंतु त्या काळात पुलंनी हे पुस्तक साधारणपणे 44 ते 60 या 16 वर्षाच्या कालखंडात लिहिलेलं आहे. सगळी व्यक्तिचित्रणी त्या काळात लिहिलेली आहेत. पण त्या कालखंडामध्ये एवढ्या विचाराचा, मोठ्या विचाराचा विकास झालेला नव्हता का, तर कदाचित नसेल झालेला. की प्रत्येक जगातली प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक जण ह्याला काहीतरी स्वतंत्र ओळख आहे. त्यामधला कुणीही लहान नाही, कुणी त्यातला मोठा नाही. प्रत्येकाचं काम हे महत्त्वाचंच आहे, त्या तोडीचं तोलामोलाचंच आहे. कोणतंही काम हे लहान नाही. त्यामुळे प्रत्येकाला त्याची स्वतंत्र ओळख असते. तो काम कोणतं करतोय हे महत्त्वाचं नाही, ते काम कसं करतोय आणि काम करतोय हे महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट पुलंनीच त्यामध्ये म्हटलेलं आहे, गंपू परोपकारी गंपू. त्याला उपाधी त्यांनी काय दिली, नावाला त्याच्या परोपकारी. मग तो परोपकारी आहे म्हणजे तो काहीतरी आहे. तुम्ही सांगता सगळ्या गावासाठी धावतो, सगळ्यांसाठी धावतो, रात्रीचा धावतो, दिवसा धावतो, सगळ्यांच्या कामासाठी, अपेक्षा नाही, निरपेक्षतेने काम करतो. मग असं असतानाही तो काही नाही कसा काय, तो नक्कीच आहे. त्याच्या तो जो काही आहे तो वडिलांमुळे आहे, तो खरं बोललेला आहे आणि तो नक्कीच काहीतरी आहे. या जगातली प्रत्येक व्यक्ती, ती किती लहान असो आणि ती किती मोठी असो, ती कुठल्याही क्षेत्रातली असो आणि ती कोणतेही काम करणारी असो, पण ती काहीतरी आहे, काही ना काही आहे,
तिला काही ना काही ओळख आहे, काही ना काही तिला मूल्य आहे, हे नक्की आहे. पण त्या काळात कदाचित तोपर्यंत ह्या विचाराचा विकास झालेला नसावा, म्हणून पु ल असं बोलले असावे. आणि ह मो मराठे यांनी हे नक्की हेरलेलं आहे, हे जाणलेलं आहे की जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला कसा असावा. नुसता विनोदी अंगाने असावा का, त्यामध्ये गंभीरता नसावी का, त्यामुळे चिकित्सा नसावी का, त्यामुळे समीक्षा नसावी का, त्यामुळे चिंतन नसावं का, एकच एक नुसता हास्य दृष्टिकोन असून चालेल का. हसावं, जरूर हसावं, पण जो सारखा हसत राहतो त्याला काय म्हटलं जातं. हसणं ही मूलभूत क्रिया आहे, हे खरं आहे, हे खरं आहे. परंतु सारखं हसत आपण काय म्हणतो, त्याला आपण शहाणा म्हणत नाही. त्यामुळे हसत असतानाही आपल्याकडे जीवनाकडे गंभीरतेने पाहावं लागेल, गांभीर्याने पाहावं लागेल. त्यामुळे हम मराठे बोलले त्या काळात, तेव्हा तो गदारोळ उठला. त्या हमनंतर मग क्षमा मागितली. त्यांनी सांगितलं असा माझ्या विधानात चुकीचा अर्थ काढला गेला, पण तो भावना दाखवला असेल तर मी क्षमा मागतो. पण तसं त्यांचं वाक्य त्या काळात चुकलेलं नव्हतं की जगातल्या प्रत्येक व्यक्तीकडे, ती कोणत्याही क्षेत्रातली असो, कोणत्याही जातीतली असो, कोणत्याही कामातली असो, तिला मूल्य आहे, तिला महत्त्व आहे आणि ती व्यक्ती त्याच्या दृष्टीने महत्त्वाचीच आहे. त्यामुळे आपल्याला याच्या पलीकडचा विचार करावा लागेल. साहित्याकडे बघता नाही, कलेकडे बघता नाही, ह्या सगळ्याच्या पलीकडचा विचार करूनच बघावं लागेल. त्यासाठी समाज अधिकाधिक प्रगल्भ व्हावा लागतो, चिकित्सक व्हावा लागतो, अभ्यासू बनावा लागतो. मंडळी, जर आपलं काय मत जरूर ऐकायला द्यावं. धन्यवाद. जय हिंद.